नमस्कार, मी गणेश सातनागे. स्वागत आहे तुमचं आपल्या गणेश ॲडव्हर्टायझिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फोटोशॉपमध्ये ब्रश व फॉन्ट डाउनलोड व इन्स्टॉल कसे करायचे हे शिकणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉपचे सर्व टूल्स कसे यूज करायचे हे शिकलो आहे. फोटो कटिंग कशी करायची हेही शिकलेलो आहे. चला तर मग आता आपण सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला Google Chrome चालू करायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ब्रशझी. ब्रशझी ही वेबसाईट सर्च करायची. तिथून तुम्हाला ब्रश वेगवेगळ्या प्रकारचे हे डाउनलोड करून घ्यायचे आहे. माझं कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला नवीन ब्रश पाहिजे आहेत किंवा ते कुठून डाउनलोड करायचे, मी कुठून डाउनलोड केले, हे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवरून ते घेऊ शकता. ठीक आहे. इथं तुम्ही सर्च केलं फॉग. फॉग ब्रश मला पाहिजेत. तुम्हाला हवे त्या प्रकारचे ब्रश इथून घेऊ शकता. समजा तुम्हाला रेनचा पाहिजे, ठीक आहे, रेन घेऊया आपण. ठीक आहे, हे बघा रेनचे ब्रश वगैरे आले तुमचे. आता मी फोटोशॉपमध्ये येतो. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं ब्रशमध्ये यायचंय. ब्रशमध्ये आल्यानंतर हे पहा. एक मिनिट सॉरी. हे कन्फ्युजन बरेच वेळेस होतं. माझंही होतं. ठीक आहे, हिस्ट्री ऑफ ब्रशमध्ये आपण वगैरे जातो कधी-कधी चुकून. कारण ब्रश आणि ते सेम एकसारखं दिसतं. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही ते राईट क्लिक करता. त्यावेळेस तुम्हाला नाव चेक करायचं आहे. ठीक आहे. ब्रश टूल क्लिक केलं, राईट क्लिक केलं. इथं पहा, आता हे माझं ब्रशचं कलेक्शन आहे पहिलं, बरोबर. हे हाईड करून ठेवतो मी ह्या फोल्डरमध्ये. ठीक आहे, इथं कोणताही ब्रश तुम्हाला दिसणार नाही. आता आपण येऊया Google Chromeला. ठीक आहे. आता मला ब्रश पाहिजे समजा हा रेनचा. ठीक आहे. इथं मी तो डाउनलोडिंग टाकला. हे पहा, डाउनलोडिंगला पडेल 5 सेकंदात. डाउनलोड झाल्यानंतर त्याला फोल्डरमध्ये येईल तो आपल्या फाईलमध्ये. ठीक आहे. तिथं डाउनलोड झाल्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचंय. एक्स्ट्रॅक्ट करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचंय. राईट क्लिक करायचं, त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं, बरोबर. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ह्याच्यावरती आपण डबल जरी क्लिक केलं, डबल क्लिक केलं ते ऑटोमॅटिकली फोटोशॉप चालू होईल. तुमचं फोटोशॉप बंद जरी असेल ना तर ते फोटोशॉप चालू होईल आणि ते फोटोशॉपमध्ये ब्रश ऍड होतील. ठीक आहे. आता पहा फोटोशॉप चालू झालं. आता ब्रश ऍड झाले की नाही हे तर दिसत नाही, बरोबर. मग राईट क्लिक केलं, हे पहा फ्री रेन फोटोशॉप ब्रशेस वन, बरोबर. हे पहा आले रेनचे ब्रश वेगवेगळे. हे पहा असे वेगवेगळे अँगलचे किंवा वेगवेगळ्या स्ट्रोकचे ब्रश तुम्हाला इथं बघायला मिळतील. हे आता इथून तुम्ही असे वेगवेगळे ब्रशेस डाउनलोड करून घेऊ शकता. माझं कलेक्शन मी देतोय तुम्हाला, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला नवीन पाहिजे असेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आता फॉन्ट वरती येऊ आपण. ठीक आहे. आता फॉन्ट डाउनलोड कसा करायचा? फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलला सर्च करायचंय फ्री फॉन्ट डाउनलोड. ठीक आहे. फ्री फॉन्ट डाउनलोड सर्च केल्यानंतर बरेच वेबसाईट आहेत पहा. आता ह्याच्यातली कोणतीही वेबसाईट वापरा. हे इंग्लिश फॉन्टसाठी, मराठी फॉन्टसाठी मी तुम्हाला माझ्या फॉन्टचं कलेक्शन देईल. ते लिंक मधून डाउनलोड करायचं. गुगलवरती शक्यतो मराठी फॉन्ट सिरिलिपीचे मिळत नाहीत. ठीक आहे. म्हणजे त्यात पण पूर्ण मिळत नाहीत, कमी असतात वगैरे. तर तुम्ही डाउनलोड करू शकता. पण मी तुम्हाला सर्व फॉन्ट देणार आहे, त्यामुळे तुम्हाला गुगलवरून डाउनलोड ही करायची गरज नाहीये. ठीक आहे. इथून 1 नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता पहा वेगवेगळे फॉन्ट आले, बरोबर. आता इथं फॉन्टच्या कॅटेगरी असतात बघा, फॅन्सी, कार्टून वगैरे. ठीक आहे, कॉमिकच्या वगैरे. तुम्हाला कसल्या कॅटेगरीमध्ये पाहिजे, काही कॅलिग्राफीमध्ये पाहिजे. समजा तुम्ही कॅलिग्राफीमध्ये केलं तर पहा इंग्लिशच फॉन्ट आला कॅलिग्राफीमध्ये. ठीक आहे. त्याच्यातला आपण एखादा फॉन्ट घेऊया. ठीक आहे. हे आनंदा म्हणून फॉन्ट आहे पहा. हा डाउनलोड करू आपण. डाउनलोड केला. झिप फाईल आली, बरोबर. आनंदा 2. राईट क्लिक, एक्स्ट्रॅक्ट हिअर. ठीक आहे. त्याच्यात 2 फॅमिलीमध्ये आले पहा. तुम्हाला फॅमिली काय असते ते मी सांगितलेली फॉन्टची. ठीक आहे. त्याला काय करतो मी एका फोल्डरमध्ये टाकतो. असं पहा आता 2 आले, बरोबर. हे फॉन्ट आता तुम्हाला कधी फॉन्ट इन्स्टॉल करताना मी दिलेले असतील फॉन्ट, आता भरपूर फॉन्ट असतील, त्यावेळेस काय करायचं, त्या फोल्डरमध्ये जायचं तुम्हाला. कंट्रोल ऑल सिलेक्ट मध्ये जेवढे 2 असो, 100 असो, 1000 फॉन्ट असो ते सिलेक्ट होतील आणि त्याच्यावरती तुम्हाला राईट क्लिक करायचं. ठीक आहे. काय करायचं, मोकळ्या जागेत राईट क्लिक करायचं नाही. मोकळ्या जागेत राईट क्लिक केलं की ते सिलेक्शन बंद होईल. सिलेक्शन पाहिजे आणि एखाद्या कोणत्याही फॉन्ट वरती तुम्ही त्याला राईट क्लिक करा आणि इथं इन्स्टॉल आणि त्याच्या खाली ऑप्शन आहे पहा, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स. इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स म्हणजे काय, जेवढे तुमचे पीसी मध्ये सॉफ्टवेअर आहेत का तेवढ्या सगळ्या सॉफ्टवेअरसाठी ते इन्स्टॉल होते. म्हणजे त्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये हे फॉन्ट तुम्हाला शो होतील किंवा इथून पुढचे जे तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल कराल
त्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये हे फॉन्ट तुम्हाला शो होतील. इन्स्टॉल केलं तर कशात इन्स्टॉल होतील, कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये होतील, कोणत्यात नाही होणार असं होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स वरती क्लिक करायचंय. हे बघा, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स केल्यानंतर एक ऍक्शन चालू होईल, म्हणजे ते इन्स्टॉलिंगचं चालू होईल आणि ते पूर्ण झालं की ते आपल्या पीसी मध्ये, आपल्या सर्व सॉफ्टवेअर मध्ये ते फॉन्ट येईल. कोणता फॉन्ट आहे, आनंदा म्हणून. ठीक आहे, आपण फोटोशॉपला येऊया. टेक्स्ट टूल घेतला, ठीक आहे, क्लिक केलं, टाईप करतो फॉन्ट गणेश. इथं आपल्याला फॉन्ट चेंज करायचा. कोणता फॉन्ट घ्यायचा आपल्याला, आनंद. हे पहा, आला का आनंद फॉन्ट. हे पहा, ठीक आहे, 2 कॅटेगरी आल्या, म्हणजे 2 फॅमिली आले त्याच्याबरोबर. फॅमिलीचे 2 मेंबर आहेत, त्यांचे जेवढे मेंबर आहेत तेवढे तुमच्या ह्याच्यात ते ऍड झाले. ठीक आहे, डाउनलोड करता जेवढे मेंबर तेवढेच तुमच्या ह्याच्यात ते डाउनलोड होतील. ठीक आहे, आता हे फॉन्ट घेतल्यानंतर तुम्हाला डबल फॉन्ट येतात काही. समजा मी जर तुम्हाला फॉन्ट दिले, त्यातील काही फॉन्ट जे डिफॉल्ट असतात विंडोजचे तेही फॉन्ट त्याच्यात येऊ शकतात. त्यावेळेस काय होईल, आता बघा रिप्लेसचं ऑप्शन येईल. म्हणजे समजा आता ही फॉन्ट मी इन्स्टॉल केले, तरी मी डबल राईट क्लिक केलं आणि इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स केलं. पहा, तर काय म्हणतंय, तुम्हाला ते रिप्लेस करायचे का. येस केलं, येस म्हणून, नो म्हणलं, नो येईल. बरोबर, जर मी येस केलं तर हे पहा, आता एक झाला रिप्लेस. ठीक आहे, हे पहा, दुसऱ्याला पण लगेच विचारणार, कारण की दुसरा पण आहे ना. मग तिसरा असू शकतो, चौथाही असू शकतो. बरोबर, मग त्यावेळेस काय करायचं, मला इथं क्लिक, इथे चेक करायचं. बरोबर, म्हणजे काय, तुम्ही जे ऍक्शन आता घ्याल का, जर तुम्हाला रिप्लेस नसाल तर ते इथून पुढचे जेवढे फॉन्ट डबल असतील ते रिप्लेस करणार नाही. किंवा येस केलं तर जेवढे फॉन्ट डबल असतील ते डायरेक्ट रिप्लेस करेल. मी येस केलं, ठीक आहे. आता इथून पुढचे सगळे फॉन्ट त्यांचे इन्स्टॉल झाले. ठीक आहे, आता हे सर्व फॉन्ट तुम्ही वापरू शकता वगैरे. असे माझे कलेक्शन वगैरे तुम्ही डाउनलोड करून घ्या. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते देईलच. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याचा यूज कराल. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे आपण ते फॉन्ट वगैरे यूज करणार आहोत सगळे. इथून मागच्या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कुणाला काय अडचण असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटने मी तुम्हाला उत्तर देईल आणि ते उत्तर तुमच्यासोबत बाकीच्यांना ते प्रश्न पडले असतील त्यांनाही ते उत्तर मिळतीलच. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन चालू करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.